जनता विद्यालय शाळेसमोरील रस्त्यावर नो पार्किंग झोन करण्याची भानवज बौद्धवाडा ग्रामस्थांची मागणी। खोपोली प्रभाग क्रमांक 5 भानवज बौद्धवाडा या ठिकाणी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाळा, कॉलेज व महाविद्यालय आहेत। हजारो विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत असून शाळा भरणे व सुटणे यावेळी रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होते। या रोजच्या होत असलेल्या गर्दीतून विद्यार्थ्यांना आपला जीव गुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। वाहनांची गर्दी होण्याचे मुख्य कारण म्हणजे माध्यमिक शाळा, जनता विद्यालय, शिशु मंदिर, BL पाटील कॉलेज, ताज हॉस्पिटल समोरील रोडवर बाहेरील लोक 4 चाकी वाहने पार्किंगसाठी दिवसभर उभे करून जातात। त्यामुळे सदरील रोडवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या निर्माण होत असून विद्यार्थ्यांना याचा खूप त्रास होतो। याबाबत भानवज बौद्धवाडा ग्रामस्थांनी सुद्धा संताप व्यक्त केला असून सदरील रस्त्यावर पार्किंग करण्यात येणाऱ्या रोजच्या 4 चाकी वाहनांवर कायमची कारवाई झाली पाहिजे। याकरिता खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप अभाई शेंडे व खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना ग्रामस्थांनी पत्र देऊन नो पार्किंग झोन करण्याची मागणी केली आहे। तसेच जोपर्यंत या रस्त्यावर बाहेरील वाहने तासनतास पार्किंग होत आहेत त्या सर्व वाहनांवर कारवाई करण्याची देखील मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सदरील गंभीर विषयाबाबत निवेदन दिल्यानंतर लगेचच खोपोली ट्रॅफिक पोलिसांकडून त्वरित कारवाई देखील करण्यात आली असून ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक केले। तसेच स्थानिकांनी सुद्धा आपली वाहने योग्य पद्धतीने लावण्याची विनंती करत शाळेच्या बाहेरील रस्त्यावर पार्किंग करत असलेल्या 4 चाकी वाहनचालकांवर संताप व्यक्त केला आहे। यावेळी भानवज बौद्धवाडा ग्रामस्थ आकाश जाधव, विनोद ओवाळ, रवींद्र कांबळे, राहुल जाधव, रुपेश रुपवते, आयुष गायकवाड, सागर जाधव व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थ सागर जाधव आणि रुपेश रुपवते यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना बाहेरील 4 चाकी वाहने दिवसभर चुकीच्या पद्धतीने पार्किंग करत असल्याचे वारंवार दिसून येत असून BL पाटील कॉलेज गेट समोरील सरळ रस्ता, ताज हॉस्पिटल, जनता विद्यालय ते माध्यमिक शाळे समोरील रस्त्यावर वाहन मालकांनी आपले वाहन न लावण्याची विनंती केली आहे। आज सर्व ग्रामस्थांनी आम्ही एकत्र येऊन शाळेकडे येणारा जो रस्ता आहे जो गावामध्ये भानवड येतो आणि ताज हॉटेलच्या इथला जो रस्ता आहे त्या ठिकाणी 4 व्हीलर लागतात, ताज हॉस्पिटलचे सुद्धा 4 व्हीलर लागतात, भरपूर लागतात। त्याच्यामुळे रस्ता हा अरुंद होतो आणि त्याच्यामुळे शाळेमध्ये येण्यासाठी खूप ट्रॅफिक जाम होते। त्याचा त्रास हा गावकऱ्यांना नाक त्रास होतो। गावकऱ्यांना गाडी लावा स्वतः जागा भेटत नाही, शाळेतल्या पोरांना यायला जागा भेटत नाही आणि ट्रॅफिकमुळे ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस भरपूर जास्त आहेत। त्याच्यामुळे ह्या रस्त्यावरती 4 व्हीलरची नो पार्किंग झोन पूर्ण पडावा यासाठी आम्ही नगर परिषदमध्ये नगराध्यक्ष साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं। असंच पोलीस खोपोली पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आम्ही त्यांना निवेदन दिलं की हा रस्ता पूर्ण 4 व्हीलरसाठी नो पार्किंग झोन म्हणून डिक्लेअर करावा। नगरपालिका आणि पोलिसांनी आम्हाला आश्वासन दिलं का तुमच्या या ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लागले जातील आणि ज्या पण 4 व्हीलर लागतील मग त्या कोणाचीही असो, कोणताही पॉलिटिकल असो, डॉक्टर असो, वकील असो का व्यापारी असो, प्रत्येकावरती कारवाई कंपल्सरी होणार आणि उद्यापासून ते लोक बोर्ड लावून इथून नो पार्किंग झोन डिक्लेअर करणार। 2 व्हीलरसाठी प्रतिबंध घाला असा कोणताही संकल्प नाहीये। फक्त जे स्थानिकांच्या 4 व्हीलर आहेत त्यांना सुद्धा गावाचा जो एक आपण सिंबॉल किंवा स्टिकर बनवला जाईल तो त्यांच्या गाडीवरती लागला जाईल, जेणेकरून फक्त त्या रहिवाशांनाच तो स्टिकर भेटला जाईल, तो रहिवाशांच्या 4 व्हीलर लागेल, मग त्याच्यावरती कारवाई होणार। ज्या ज्या ठिकाणी नगरपालिकेने पे अँड पार्कची सुविधा केली तर ती पे अँड पार्क न करता ती मोफत सुविधा दिली पाहिजे, जेणेकरून ह्या ज्या गाड्या आहेत म्हणजे नागरिकांनाही त्या ठिकाणी गाडी मोफत लावता येईल आणि त्या ठिकाणी त्यांनी ते गाड्या पार्क करायच्या। आणि आपले जे विद्यार्थी आहेत, आता आपण बघितलं तर एक विद्यार्थी घ्यायला आणि सोडायला 4 व्हीलर एवढी मोठी येते, काय गरज नसताना तर तुमच्या गाड्या तुम्ही तिथल्या पार्किंगला लावा आणि चालत तुम्ही एक 500 मीटर चाला, तुमच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ड्रॉप करा, घेऊन जा आणि मग तुमची गाडी काढा आणि तुम्ही जा, जेणेकरून या ठिकाणी पार्किंगची समस्या होणार नाही आणि नागरिकांना विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होणार नाही। काल आपण एका बघितलं, एका चिमुकलीला ट्रिपल सीट असलेल्या पोरांनी उडवली। उद्या समजा त्या पोरीचं काही बरं वाईट झालं असतं तर ते कितपत पडलं असतं, पालकांना याचा किती मोठा मानसिक त्रास झाला असता हे लक्षात घेता या गोष्टीची सिरियसनेस तुम्ही लक्षात घेतली पाहिजे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बाजारपेठ पासून आणि या ठिकाणी ताज हॉस्पिटल पासून ते जैन मंदिर पर्यंत या ठिकाणी कोणीही गाड्या लावू नये असं आम्ही स्थानिक लोकांनी निवेदन नगरपालिकेला दिले, पोलीस स्टेशनला दिले। आणि जर का कोणी गाडी लावली, खोपोली मध्ये जेवढी लोक या ठिकाणी गाड्या लावतात त्यांना मी सांगतो का कोणी या ठिकाणी पार्किंग मध्ये गाडी लावू नये। जर का गाडी लावली तर आम्ही पोलीस स्टेशनला सांगून त्या ठिकाणी त्या गाड्यांवरती फाईन मारू आणि जमलं तर आम्ही आमच्या स्थानिक पातळीवरती स्थानिक मुलांच्या मार्फत त्या गाड्यांवरती जी कारवाई करायची आहे ती आम्ही आमच्या पद्धतीने करू।